New vlogging partner in the house. Let's try out झटका मिसळ. हा घोर प्रश्न पडलाय की सुरुवात कुठून करावी. सातारकर मिसळ बद्दल बोलणं योग्य नाहीये. तो ही मिसळ खाल्ल्या झटका लागतो. टेस्ट चांगले पण मच्छर तुमच्या टेस्टची वन ऑफ द बेस्ट मिसळ इन सातारा. मी तर चहाच पिणार आहे. इथली लस्सी एवढी थिक असते की ती खावी लागते, ती प्यावी नाही लागत. ऍक्च्युली लस्सी आहे का श्रीखंड आहे हेच प्रश्न पडला. तर आम्हाला कालच्या व्हिडिओ नंतर खूप रेकमेंडेशन आले. त्यातलं नंबर 1 रेकमेंडेशन म्हणजे झटका मिसळ. एज युजुअल आर ओल्ड व्लॉगिंग पार्टनर, न्यू व्लॉगिंग पार्टनर इन द हाऊस. तो प्रत्येक ब्रेकफास्टला आम्ही नवीन मेंबर्स ऍड करत चाललोय. हा तर आपला जुनाच मेंबर आहे, पण आजपासून आम्हाला जे फोटोग्राफर जॉईन झाले त्यामुळे आम्हाला थंबनेल पोस्ट साठी लेट्स ट्राय आउट झटका मिसळ. तो फोटोग्राफर सोबत घेऊन फिरावं नेहमी आपले जे असे एस्थेटिक फोटोज काढतात, थंबनेल्स काढतात. हा घोर प्रश्न पडलाय की सुरुवात कुठून करावी. सो इट्स मिसळ तर्री. प्रत्येकी स्पेशल तर्री येते इथं, सो असं एक्स्ट्रा मागवायची गरज पडत नाही. तिखट मीठ कमी काय किंवा जास्त काय असायला पाहिजे तसं. सातारकर मिसळ बद्दल बोलणं योग्य नाहीये, पण थँक्स फॉर द रेकमेंडेशन. I am good at taking others' video, but no one takes mine. Video. माझं रिएक्शन, ही मिसळ थोडी तिखट आहे. इट कोऑर्डिनेट्स विथ द नेम. जसं नाव सजेस्ट की झटका, तो ही मिसळ खाल्ल्या झटका लागतो आणि तिखट आहे. आय एम नॉट दॅट टू तिखट सेन्सिटिव्ह. आणि अजून एक रेकमेंडेशन, जर सर्दी झाली तर दही खाऊ नका. आणि झटकाला येत असाल ना तर बाहेरच्या या पोर्च मध्ये मिसळ खायला बसता तुम्ही तर मच्छर खूप आहेत, त्यामुळे हाफ पॅन्ट टॉर्च घालून तर अजिबात येऊ नका. टेस्ट चांगले पण मच्छर तुमच्या टेस्टची घालवतील. सो बेटर आहे की आत बसा तुम्ही. आता आम्ही बाहेर बसलो त्यामुळे आत नाही जात आहे. आत खूप दंगा आहे. तशाच बद्दल मिसळ खूप चांगलीच आहे, नो डाऊट. वन ऑफ द बेस्ट मिसळ इन सातारा, त्याच्यामुळे त्याबद्दल काही डाऊटच नाही. नावाप्रमाणे झटका पण आहे, जास्त झटका लागला तर दही पण आहे. बेस्ट प्रचंड आहे तिथं. झटकाची आपण आता मिसळ खाल्ली आहे, झणझणीत मिसळ खाल्ली आहे. झणझणीत मिसळ खाल्ल्यानंतर ना लस्सी नक्की ट्राय करा, कारण झटकाचा जो झटका बसतो ना तो माइल्ड करायला झटकाची लस्सी गॅरंटेड ट्राय करायची. 2 लस्सी आणि 1 चहा घेणार. मी तर चहाच पिणार आहे. चालूच आहे. इथली लस्सी एवढी थिक असते की ती खावी लागते, ती प्यावी नाही लागत. आणि आपलं एवढं मिसळ 2 लस्सी आणि 1 चहा. पुन्हा घेतो. इथली लस्सी एवढी थिक असते की ती खावी लागते, ती प्यावी नाही लागत. आणि त्यात पुन्हा गुलकंद, टुटी फ्रुटीज वगैरे ऍड होतात. ऑलरेडी एवढं मिसळ हेवी झाल्यामुळे मी चहा प्रेमी असल्यामुळे सुद्धा लस्सीच्या ऐवजी आता चहाच घेतो. इथला चहा सुद्धा खूप सुंदर असतो. इथली लस्सी एवढी थिक असते की ती खावी लागते, ती प्यावी नाही लागत. ऍक्च्युली लस्सी आहे का श्रीखंड आहे हेच प्रश्न पडला. टेस्ट चांगले आहे पण थोडीशी कमी गोड असते ना तर बेटर झाली असते, कारण गुलकंदामुळे अजून जास्त गोड होती. थोडीशी कमी गोड पाहिजे म्हणजे, पण बेस्ट आहे. ज्यांना गोड आवडतं त्यांना तर एक नंबर, नो प्रॉब्लेम. तर आज विथ युअर रेकमेंडेशन वी आर हिअर टू ट्राय आउट झटका मिसळ सातारा. होई नका सातारा. तुम्ही सुद्धा ऍड होऊ शकता या ब्रेकफास्ट सिरीज मध्ये. तुमचे रेकमेंडेशन देऊन तुम्ही आम्हाला जॉईन होऊ शकता. ते काका असे बघत चाललेत की नक्की कोण आहे हो. मी कोणच नाही. काका जे बघतायत मागून असं चाललंय कोण आहे हो. काका फॉलो वडापाव_7. काय बोलाय फक्त ऍक्च्युली हे इन्क्लूड करूया का. इथली लस्सी प्यावी नाही खावी लागते. तुम्ही बोला ना. आता तो बोलला पण लस्सी खायची, लस्सी प्यावी नाही खावी लागते. जरा मला काय बोलू.
फॉलो वडापाव _7